मंडळी, आज आपण एनडी स्टुडिओ इथे आलो आहे। इथे विविध मूवीची शूटिंग झालेली आहे आणि आज इथे आपल्याला विविध कलाकार पाहायला मिळणार आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांचा एनडी स्टुडिओचा अनुभव काय आहे आणि इथे महाराष्ट्र फिल्म शेअर्स कल्चरल कॉर्पोरेशन तर्फे आज एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। त्यामध्ये आपल्याला सेट्स पाहायला मिळणार आहेत। चला तर पाहूया सेट्स। मंडळी, आज आपल्या सोबत आहेत मिलिंद गवळी सर, म्हणजेच आई कुठे काय करते मधले अनिरुद्ध देशमुख। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा एनडी स्टुडिओतला अनुभव कसा होता। मी काही वर्षापूर्वी या परिसरात शूटिंग करत होतो आणि एक दिवस मी एनडी स्टुडिओ कधी बघितला नव्हता, योग आला नव्हता इथे शूटिंग करायचा। पण आतमध्ये खूप छान आहे। या स्टुडिओमध्ये शूट झालेले सिनेमे बघितले होते आणि मला बघायचं होतं, मला इथेही काम करायचंही होतं आणि मी पब्लिकसारखं हा स्टुडिओ बघायला आलो आणि त्यावेळेला मला नितीन देसाई ऑफिसमध्ये राणा प्रताप या सिरियलचं काम करत होते। तर माझी काही ओळख नव्हती, तर मी इकडच्या त्यांच्या जो ऑफिसरनी मला ओळख करून दिली। ते बघितलं उठून माझ्याजवळ आणि मला म्हणाले की लॉकडाऊनमध्ये आई कुठे काय करते आम्ही रेग्युलरली बघत होतो आणि तुमच्या आई कुठे काय करते मालिकेमुळे आमचं लॉकडाऊन खूप छान गेलं। सगळेच बंद होतो घरामध्ये आणि मालिका चालू होते आणि मग इतक्या छान पद्धतीने त्यांनी माझा पाहुणचार केला। त्यांनी हा स्टुडिओ दाखवण्याची व्यवस्था केली आणि त्यावेळेला मी ज्यावेळेला हा स्टुडिओ बघितला, मी इतकं भारावून गेलो आणि आज अनेक वर्षांनी मी परत इथे येतो आणि आज ते नाही आहे, पण त्यांनी जे काही इथे घडवलं आहे ते आहे, ही वास्तू कायम राहणार आहे आणि आता शासनाने हे चालवायला घेतलं आहे, त्याचाही मला फार आनंद झालेला आहे। आपल्याला पब्लिकला हे बघायला मिळेल, नॉर्मली पब्लिकला हे अशा वास्तू बघायला मिळत नाही, सिनेमांमध्येच बघायला लागतं। आता 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर कार्निवल पण आहे। नमस्कार, आपल्यासोबत आज प्रसन्नजित सर आहेत। आपण त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत एनडी स्टुडिओ मधला। नमस्कार, आज एनडी स्टुडिओमध्ये कर्जतमध्ये आलोय आणि खूप छान कार्यक्रम होता आणि अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमासाठी आलेत आणि खूप छान नव्याने सुरुवात झालेला आहे हा स्टुडिओ। तेव्हा मी सर्वांना सांगेन की तुम्ही व्हिजिट करा आणि येत्या 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर येथे कार्निवल आयोजित करण्यात आलेला आहे आणि एनडी स्टुडिओ हा नव्याने सुरू झालेला आहे आणि खूप गोष्टी बघण्यासारख्या आहेत। तेव्हा मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही भेट द्या आणि याचा आस्वाद घ्या आणि या कार्निवललाही नक्की हजर राहा। धन्यवाद सर। मंडळी, आता आपल्यासोबत आहेत भैरवी मिस्त्री आणि दिगंबर पवार। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा फॅम टूरचा अनुभव। नमस्कार, मला सांगायला फार आनंद होतोय की एनडी स्टुडिओ पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांसाठी खुला झाला आहे। तर जास्तीत जास्त विजिट करा आणि दुसरी गोष्ट, हे जे काही फेस्टिवल चालू आहे त्यात आम्हाला परफॉर्म करताना फार मस्त वाटतंय आणि त्याचा आस्वाद घ्यायला मला असं वाटतं फार कमी लोक आहेत, तर अजून आम्हाला जॉईन व्हा हीच इच्छा आहे। मलाही असं वाटतं की आपले एनडी स्टुडिओ म्हणजे असं पूर्ण जत्रा भरली असं दिसलं पाहिजे आणि आपले जेवढे पण काही सेट आहेत ते बघण्यासाठी आणि ते अनुभवण्यासाठी आणि आपली महाराष्ट्राची संस्कृती कशी जपताय आणि आपल्या मुलांना ते कशी जपायची हे शिकवण्यासाठी एनडी स्टुडिओला या आणि त्याचा आनंद घ्या। एखाद्या मराठी कलाकाराने ते पुढे आणलंय आणि ते प्रत्यक्षात उतरवलंय, तर त्याचं हे सगळ्या गोष्टी बघण्यासाठी तर आपण नक्कीच येऊ शकतो। जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज।